तर अचानक आणले मासे आणि सगळे साहित्य काही घरात शिल्लक नव्हतं, त्याच्यामुळे ज्या आहे त्या साहित्यामध्ये छान असं पॉपलेट फ्राय आपल्याला पाहायचं आहे. तर इथे मी घेतला आहे एक लिंबू मी पिळून घेतला आहे बिया काढून. त्यानंतर घेतला आहे लसूण पेस्ट आणि ती जवळजवळ 1.5 चमचा. नंतर आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. मीठसुद्धा मी 1.5 चमचा घेतलेला आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे. लाल तिखट 3 चमचे घेतला आहे आणि नंतर त्याच्यावर थोडीशी हळद घ्यायची आहे. हळद साधारण अर्धा चमचा घेतलीत तरी चालेल. लाल तिखटच्या ऐवजी ओली मिरची जी आहे त्याचं वाटण घेतलं तरी चालेल. तर बघा या पद्धतीने इथे सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी घरात जे साहित्य आहे ना त्या साहित्यापासूनच केलेलं आहे, एकदम साधं आणि सोपं असं. तर याच्यामध्ये नंतर मैदा घ्यायचा आहे 2 चमचे आणि कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे 4 चमचे आणि परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण सगळं हे पीस याच्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि आहे त्याच म्हणजे जे पाणी सुटतं, जे लिंबाचा रस आहे आणि मसाल्याचं, तर त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ सगळं म्हणजे पिसांना ॲड करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि बघा किती छान असं हे पीस म्हणजे लागला आहे मसाला त्याला. हे 15-20 मिनटं बाजूला ठेवल्यानंतर मी इथे तेल गरम केलेलं आहे आणि तेलात लगेच मी तेलाला ताव आला की मस्त याच्यामध्ये पटापट एक एक पीस सोडून घेते आणि छान असा गोल्डन ब्राउनिश रंग येईपर्यंत आपल्याला हे म्हणजे तळून घ्यायचे आहेत पीस. आणि एकदम म्हणजे मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे, जास्त फ्लेम मोठी पण नाही ठेवायची आणि छान हे भाजून घ्यायचे आहेत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीतलं आहे बरं का मंडळी. तर ह्या अशा पद्धतीने हे सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आता फ्राय झाल्यानंतर याला मी काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे की पीस किती छान वाटत आहेत ते आणि रंगसुद्धा किती छान आलेला आहे. आता हे सगळे पीस मी काढून घेते आणि हे एका ताटामध्ये काढून घेते. असेच सगळे बाकीचे पीसही आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा किती छान रंग आलेला आहे आणि पीससुद्धा किती सुंदर, मसालासुद्धा त्याला पूर्ण लागलेला आहे. अशा पद्धतीतलं हे सोप्या पद्धतीतलं पॉपलेट फ्राय तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच